नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा एक अजेंडा आपला असणार आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफीबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या या चॅनल अंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो, की कर्जमाफी होणार आहे की नाही, याचा काय अजेंडा असेल, कशाप्रकारे ही जी काही कर्जमाफी आहे ती कशाप्रकारे होणार आहे, कधी वेळ किती दिला जाणार आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर सुद्धा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खरंच कर्जमाफी होणार आहे का? आपण या व्हिडिओमध्ये जी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, की खरंच कर्जमाफी होईल, कधीपर्यंत होईल, अशा प्रकारची जी काही महत्त्वाची माहिती आपण तीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की राज्य शासनाने जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, तो खरंच राज्य सरकार आता शेतकऱ्यासाठी त्यांचा कोरा सातबारा करणार आहे का? तर त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि जर कोरा सातबारा करणार असेल, तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याबद्दलची सुद्धा मी माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत मित्रांनो. तर खरंच राज्य सरकार आता या ज्या काही घोषणा करत आहेत, की कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफी होणार आहे, खरंच शेतकऱ्यांना याचा लाभ हा मिळणार आहेत का? तर मित्रांनो, आपण एक महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर खरंच मित्रांनो, हिवाळी अधिवेशन हे चालू आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे चालू असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे, की राज्य शासनावरती अतिवृष्टीचा जो काही ताण आला, त्यामुळे थोडंसं बजेट आपला हा अडचणीत आलेला आहे. बजेट अडचणीत आल्यामुळे सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय आपण घोषित केलेला आहो. एक समितीसुद्धा या कर्जमाफीसाठी गठन करण्यात आलेली आहे, की एक समितीसुद्धा तयार करण्यात आलेली आहे आणि या समिती अंतर्गत कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही. अशा प्रकारे स्वतः या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, की 1 जुलैपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे. तर मित्रांनो, 1 जुलैपर्यंत कर्जमाफी होईल अशा प्रकारची आपण आशा बाळगतो. जर मित्रांनो कर्जमाफी झाली तर तुम्हाला याच्या अंतर्गत जी काही महत्त्वाची डॉक्युमेंट लागतील, तर ती कोणकोणती असणार आहे आपण ती सांगणार आहोत. तर कर्जाकरिता जो काही तुम्ही गहाण दिलेला सातबारा असेल, त्याची एक झेरॉक्स प्रत लागेल. त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल, फॉर्मर ID, पॅन कार्ड, पासबुक प्रिंट जॉईंट नसलेला पाहिजे. त्याच्यानंतर कर्ज खाते, जर तुम्ही KCC किसान क्रेडिट कार्डवरती काही असं लोन वगैरे घेतलेलं असेल तर त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, जो काही लिंक असलेला मोबाईल क्रमांक असेल अकाउंटला, तो लागणार आहे. तर या जे काही डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्हाला लागतील आणि या अंतर्गत जर कर्जमाफी झाली तर ही डॉक्युमेंट तुम्हाला त्यांना द्यायची आहेत मित्रांनो. एक महत्त्वाचा अपडेट, एक महत्त्वाचा जी काही महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.